सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। जिव्हाळ्याची भिंत 9 वर्षापासून अविरत सेवा, उपाशी कुणीही नाही। घाटंजी, यवतमाळ। घाटंजी शहरात एकही निराधार, वयोवृद्ध, मनोरुग्ण किंवा गरजू व्यक्ती उपाशी झोपायला नको या उदात्त संकल्पाने सुरू झालेल्या जिव्हाळ्याची भिंत चॅरिटेबल ट्रस्ट ने 5 जुलै रोजी आपल्या अविरत सेवेची 9 वर्षे पूर्ण केली आहेत। घाटंजी शहरातील विलासजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सूरज हेमके यांच्या सचिव पदाखाली ही संख्या गेल्या 9 वर्षांपासून समाजातील गरजू घटकांना आधार देत आहे। निराधारांना मायेची ऊब, पोटाला अन्न 5 जुलै 2016 पासून सुरू झालेली ही अन्नदानाची सेवा दररोज न चुकता सुरू आहे। ऊन असो, वारा असो किंवा कोणतीही परिस्थिती असो, ट्रस्टचे स्वयंसेवक मनोरुग्ण, गरजू आणि निराधारांच्या ठिकाणी जाऊन त्यांना अन्नदान करतात। या अन्नदान छत्रामुळे दररोज सुमारे 60 लोकांना आधार मिळत आहे। केवळ अन्नच नाही तर मायेची साथ। जिव्हाळ्याची भिंत ट्रस्ट केवळ अन्नदानातच सीमित नाही तर ते गरजूंना अनेक प्रकारची मदत करतात। वस्त्रदान, वर्षातून 3 वेळा नवीन कपड्यांचे वाटप केले जाते। थंडीपासून बचाव, थंडीच्या दिवसांत ब्लँकेटचे वाटप केले जाते। आरोग्य सुरक्षा, डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाण्या पुरवल्या जातात। प्राथमिक उपचार, त्यांची काळजी घेत आवश्यकतेनुसार प्राथमिक उपचारही दिले जातात। अंतिम संस्काराची जबाबदारी ही खांद्यावर। दुर्दैवाने अनेक वयोवृद्ध व्यक्तींना त्यांच्या मुलाकडून सांभाळले जात नाही किंवा त्यांना कोणी नसतात। अशा 34 निराधार वयोवृद्धांच्या अंतिम संस्काराची जबाबदारी या संस्थेने स्वीकारली आहे। सण उत्सवाचे महत्त्व जपून मेजवानी। संस्था केवळ दैनंदिन गरजाच नव्हे तर सण उत्सवाचे महत्त्वही जपते। दिवाळीला पुरणपोळी, ईदला खीर खुर्मा आणि महापुरुषांच्या जयंतीला बासुंदी यांसारखी मेजवानी गरजूंसोबत वाटून त्यांच्या जीवनात आनंद पेरला जातो। एकीच्या बळावर अविरत सेवा, या सेवेमागे जिव्हाळ्याची भिंत चॅरिटेबल ट्रस्ट, अन्नदान छत्राचे घाटंजी अध्यक्ष विलासजी पवार यांचे आर्थिक पाठबळ आणि घाटंजी शहरातील दानशूर व्यक्तींचे सहकार्य आहे। संस्थेचे सचिव सूरज हेमके स्वतः अन्न शिजवण्याचे काम करतात, तर दानिश पठाण, दर्शन मसराम, विक्की तेलंग, युवराज भोजवर हे स्वयंसेवक अथकपणे श्रमदान देतात। या निस्वार्थ सेवेमुळे घाटंजी शहरातील अनेक निराधार, वयोवृद्ध आणि गरजू लोकांना सन्मानाने जीवन जगता येत आहे। जिव्हाळ्याची भिंत खऱ्या अर्थाने समाजासाठी एक प्रेरणास्थान बनली आहे।